फाईल प्रोटेक्ट करणं. जसं आपण घर प्रोटेक्ट करतो लॉक लावून, तिजोरी प्रोटेक्ट करतो लॉक लावून, तसं फाईल प्रोटेक्ट करायची. म्हणजे ती फाईल कोणी ओपन करायचा प्रयत्न केला, बाबा पासवर्ड दे, पासवर्ड माहिती असेल तरच तो ओपन करेल. पण पासवर्डच्या केसमध्ये पण आपण काय करायचं, आपल्या डायरीमध्ये कोडवर्डमध्ये लिहून ठेवायचं. म्हणजे ते पासवर्ड कोणी बघितले तरी त्याला बघून टाईप करता नाही आले पाहिजे. तर ह्या ठिकाणी जनरली इथं हॅश आहे, तर 3 नोट करायचं पासवर्डमध्ये. तुम्हाला तुमच्या टेक्निक माहिती असतात, म्हणजे कोणी बघितलं तर त्याला काही कळायचं नाही, पण तुम्हाला कळेल असं. तर पासवर्ड देताना पण अल्फाबेट, कॅपिटल, लोअर, नंबर, हे सगळं स्पेशल सिम्बॉल, हे सगळे कॉम्बिनेशन वापरा. त्यानंतर आता सेकंड थिंग, रिव्ह्यूमधलं ह्या ठिकाणी प्रोटेक्ट. तर प्रोटेक्टसाठी मी फाईलला पासवर्ड कसा द्यायचा ते शिकवेल. तर पहिलं मी डेटा घेते, इन्सर्टमध्ये ना शेप्समध्ये जाऊ आणि एक स्माइली ॲड करू. तर हे स्माइली क्लिक केलं, हे स्माइली त्यांनी ॲड केलं. आता ह्या ठिकाणी एक नवीन मॅसेज, इन्सर्टला क्लिक केला आणि ह्याला क्लिक केला. इथं मॅसेज काय, इथे क्लिक केलं, कॉमर्स कॉमर्स क्लासेस क्लासेस फॉर 11 and 12th स्टँडर्ड. कॉमर्स क्लासेस फॉर 11 अँड 12th स्टँडर्ड हा मॅसेज मी टाईप केला. ठीक आहे, इथं क्लिक केलं. आता त्यानंतर हे चेंजेस मी केले, हे मला सेव्ह करायचे. सेव्ह करायला शॉर्टकट की Ctrl+S प्रेस केली. आता डाटा कुठं सेव्ह करायचा, मी त्याला सांगते. ह्या ठिकाणी मोर ऑप्शन्समध्ये जाऊ आपण, मोर ऑप्शनला क्लिक करू. कुठे, ब्राउजला क्लिक करू. डाटा कुठं सेव्ह करायचा, तर इथे जा डी ड्राईव्हवर. डी ड्राईव्हवर कुठं, तुमचं फोल्डर आहे, तुमच्या फोल्डरमध्ये नाव काय द्यायचं, ही माझी कॉमर्स क्लासची फाईल आहे, CC नाव दिलं मी. सेव्ह बटन क्लिक केलं तर ही फाईल सेव्ह झाली. एक मिनिट, फाईल सेव्ह करतानाच त्याला पासवर्ड द्यायचा होता, खरं मी विसरले आता ते. तर मी काय करणार, फाईलला जाणार, सेव्ह ॲज करणार, ब्राउजला क्लिक करणार. आता टूल्सला जायचं, जनरल ऑप्शन्सला जायचं, पासवर्ड काय द्यायचा, 11. ओके बटन. आता हे मी सांगते म्हणून 11 दिला. तुमच्या इम्पॉर्टंट फाईलला प्रॉपर पासवर्ड द्या. ओके बटन क्लिक केलं, ह्याला 11. ओके बटन क्लिक केलं आणि सेव्ह बटन क्लिक केलं, ह्याला फाईलला पासवर्ड दिला. फाईल क्लोज करायला शॉर्टकट की काय, Ctrl+C कॉपीसाठी. फाईल क्लोजला त्यांनी ना Ctrl+W वापरलंय, Ctrl+W, फाईल क्लोज केली. आता तुम्ही फाईलमध्ये जा, रिसेंटमधनं ती फाईल ओपन केली, द्या पासवर्ड. ज्यावेळेस 11 दिलं त्यावेळेस एंटर की प्रेस करा, फाईल ओपन झाली.